गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा लेसन नंबर 7 एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम यामधला आपण मागच्या तासाला बायोजिओग्राफिकल सायकल बघितली. या तासाला आपण बघणार आहोत कार्बन सायकल अँड ऑक्सिजन सायकल, नायट्रोजन सायकल. द कार्बन सायकल. काय आहे कार्बन सायकल? The circulation and recycling of carbon from the atmosphere to living organism and after their death back to the atmosphere is called as the carbon cycle. कशाला म्हणतात कार्बन सायकल? तर सर्क्युलेशन म्हणजे आपलं जे फूड चेन आहे त्यामध्ये सर्क्युलेशन होतं. प्लांट, ग्रासहोपर, ॲनिमल, बर्ड्स हे जे सर्क्युलेशन आहे अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन बिन आणि सायकल काय होते? रिसायकलिंग होते, चालू राहत असते फ्रॉम द ॲटमॉस्फिअर, आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये, टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर. आणि ते डेथ झाल्यानंतर ते जे ॲनिमल आहेत ते जर मेल्यानंतर सुद्धा ते आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ कार्बन सायकल. Abiotic carbon atoms are circulated and recycled into biotic forms mainly through photosynthesis and respiration. Hence, the carbon cycle is one of the important biogeochemical cycle. म्हणजे हे कार्बन सायकल ही आपल्या जिओकेमिकल सायकलवरच अवलंबून आहे. बायोटिक फ्रॉम मेनली थ्रू इन फोटोसिंथेसिस. ज्यावेळी झाडामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट आहेत त्यावेळी त्या झाडामध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस होत असते. आणि ज्यावेळी प्लांट CO2 घेतात आणि O2 म्हणजे कार्बन घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात त्यावेळी त्या झाडाच्या पानांमध्ये रेस्पिरेशनची प्रोसेस होत असते. दिस इज द मेन इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ बायोजिओकेमिकल सायकल. आता ही तुमची बायोजिओकेमिकल सायकल दाखवली बघा. त्यामध्ये काय दाखवले तुम्हाला? फर्स्ट दाखवले सनलाईट. ओके, सनलाईट नंतरनं त्यांनी काय ग्रो झालेलं दाखवलेत? बायोटिक कार्बन, दॅट इज अ प्लांट्स नंतर ते पुन्हा कशामध्ये ट्रान्सफर होतात? हर्बेशियस ॲनिमलमध्ये कन्वर्जन झाल्यानंतर ते पुन्हा कशामध्ये होतात? कार्निव्होरस ॲनिमलमध्ये जातात. कार्निव्होरस ॲनिमलमध्ये गेल्यानंतर तिथं काय तयार होतं? फंगस मीन्स डेड ऑर्गॅनिक तयार होतात, डेड ॲनिमल तयार होतात आणि त्या फंगसमधून पुन्हा जो तुमचा CO2 आहे तो काय होतो? बाहेर जातो. कार्बन सायकल नीट लक्षात घ्या. पहिल्यांदा काय होतात? प्लांट जे आहेत, हे जे प्लांट आहेत ते तुमचं काय घेतात? CO2 घेतात. काय घेतात? CO2 घेतात. CO2 प्लांटमध्ये आल्यानंतर प्लांटमधून ते पाण्यामध्ये म्हणजे हर्बेशियस प्लांटमध्ये काय करतात? आपला CO2 सोडतात. हर्बेशियस ॲनिमलमध्ये CO2 आल्यानंतर तो पुन्हा कार्निव्होरस ॲनिमलमध्ये येतो कार्बन. त्यानंतर पुन्हा काय तयार होतं? फंगस तयार होतात. काय तयार होतात? फंगस तयार झाल्यानंतर त्या फंगसमधून पुन्हा बाहेर काय पडतो? CO2 हा वायू बाहेर पडतो आणि तो CO2 पुन्हा कशाला मिळतो? तर प्लांटला. रेस्पिरेशन इन ॲनिमल्स, रेस्पिरेशन इन प्लांट्स. म्हणजे प्लांटलाही CO2 ची गरज आहे आणि ॲनिमलला सुद्धा CO2 ची गरज आहे. एवढंच लक्षात ठेवा. प्लांटपासून हर्बेशियस ॲनिमलला CO2 मिळतोय, हर्बेशियसपासून कार्निव्होरस ॲनिमलला मिळतोय, कार्निव्होरस ॲनिमलला मिळाल्यानंतर तो तुमच्या फंगसमध्ये डेड ॲनिमलमध्ये जातो आणि ते डेड ॲनिमल पुन्हा सॉईलमध्ये जाऊन पुन्हा ते CO2 आपला प्लांटला मिळतात. ओके, त्यामध्ये आता मेन प्रोसेस आहे बघा. मेन प्रोसेस इन अ कार्बन सायकल. त्यामध्ये तुम्हाला दिले 6CO2 प्लस 12H2O प्लस 12H2O दिले. सनलाईट आणि क्लोरोफिलनं ते हिटेड केले. मग तिथे तयार काय मिळाले आपल्याला? C6H12O6. दिस इज अ ग्लुकोज. ते काय आहे? तुमचं ग्लुकोज. तिथं खाली नाव द्या तुम्ही, ग्लुकोज प्लस 6H2O. 6 वॉटरचे झालेत आणि 6O2 ऑक्सिजन. H2O म्हणजे वॉटर आणि O2 मीन्स ऑक्सिजन. आता बघा 6CO2 आणि 12H2O म्हणजे 12 म्हणजे 24H असणार आहेत आणि 12O असणार आहेत. मग आपल्याला इथं
रिॲक्शन बॅलन्स कशी झाली बघा. C6 घेतलेत, CO2 मधनं C6 घेतलेत, 12H घेतलेत, O6 घेतलेत, पहिल्यामधूनच O6 घेतलेत. ओके, पुन्हा प्लस 6H2 6H घेतले, नंतर 6O घेतले आणि राहिले किती 6O2. ही त्याची बॅलन्स कार्बन सायकलची रिॲक्शन आहे. त्यानंतर खाली बघा, पुन्हा ग्लुकोज घेतलं C6H12O6, त्यामध्ये काय ॲड केलं आहे, ऑक्सिजन ॲड केलं आहे. ऑक्सिजन ॲड केल्यानंतर तो कुठे जातो आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये गेला. मायटोकॉन्ड्रियामधून पुन्हा काय झालं तर 6CO2 म्हणजे कार्बन तयार झाला आणि तो रिलीज झाला, प्लस 6H2O तयार झाला आणि आपल्याला त्यापासून काय मिळाली, एनर्जी. म्हणजे6CO2 प्लस 12H2O पासून सनलाईट आणि क्लोरोफिलमध्ये आपल्याला ग्लुकोज मिळालं, वॉटर मिळालं, ऑक्सिजन. आणि त्या ग्लुकोजची पुन्हा रिॲक्शन केली आपण ऑक्सिजनमध्ये, ऑक्सिजन मायटोकॉन्ड्रिया थ्रू आपल्याला पुन्हा त्यापासून काय मिळाली, एनर्जी मिळाली. कार्बन सायकलमध्ये एवढंच लक्षात ठेवा की CO2 प्लांट घेतं, ऑक्सिजन सोडतं, त्यावेळी ते पुन्हा CO2 हर्बेशियस ॲनिमलमध्ये जातात. हर्बेशियस ॲनिमलमधून ते पुन्हा कार्निवोरस ॲनिमलमध्ये CO2 जातो. कार्निवोरस ॲनिमलमधून तो फंगसमध्ये जातो. फंगसमध्ये म्हणजे फंगस म्हणजे काय तर मेलेल्या ॲनिमलचं किंवा मेलेल्या प्लांटवरती येणारं जे डिकेईंग मटेरियल आहे ते, आणि त्यावर फंगस ग्रो झाल्यानंतर त्या फंगसमधून पुन्हा CO2 बाहेर येतो. तो पुन्हा त्या प्लांटला मिळतो. प्लांट म्हणजे सॉईलमध्ये आपण एखादं झाड लावलं तर त्याला तो CO2 आपण देत असतो आणि पुन्हा त्या झाडामधून आपल्याला CO2 मिळत असतो. ओके, प्लांट्स कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता सांगितलं, ज्यावेळी झाडाची पानं ग्रीन असतात त्यावेळी त्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतो आणि क्लोरोफिलची प्रोसेस होत असताना त्यालाच आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस. सिमिलरली दे प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड्स लाईक प्रोटीन अँड फॅट्स. मग फोटोसिंथेसिस तयार झाल्यानंतर त्या प्रोसेसमधून आपल्याला काय मिळणार असतं तर प्रोटीन्स अँड फॅट्स. हर्बेशियस फीड अपॉन अ प्लांट, त्यानंतर ते आपल्याला हर्बेशियस प्लांटमध्ये मिळतं. कार्निवोरस फीड्स अपॉन हर्बेशियस सांगितलंय मी तुम्हाला. हे आहे तुमचं प्लांट. ओके, प्लांट काय करतं, तुमच्या हर्बेशियसला म्हणजे तुमची जी प्रायमरी स्टेज असती त्याला CO2 देत असतं हर्बेशियस नंतर ते पुन्हा आपल्याला कशात मिळतं, कार्निव्होरसमध्ये मिळतं. कार्निव्होरस नंतर ते पुन्हा आपल्याला काय होतं, इन द वे, तिथं चुकलं जर लिहिलं, इन द हा शब्द नाही तिथं, इन द वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द प्लांट्स टू हिअर बेसिस फ्रॉम हिअर herbaceous to carnivorous and the from of carnivorous to apex consumer. आता या कार्निव्होरसमधून ते पुन्हा ट्रान्सपोर्टेड टू प्लांट. ते कशाला ट्रान्सपोर्ट झाले, ते पुन्हा प्लांटला गेले. कशाला गेले, प्लांटला गेल्यानंतर ते पुन्हा कार्निव्होरस अँड फ्रॉम अपेक्स कंझ्युमर म्हणजे मोठे टायगर वगैरे त्या कार्निव्होरसला ते पुन्हा मिळाले. म्हणजे प्लांट नंतर हर्बेशियस, नंतर कार्निव्होरस नंतर फंगस नंतर पुन्हा प्लांट आणि प्लांटमधून पुन्हा काय तयार झाले तर अपेक्स कंझ्युमर. ही आहे तुमची कार्बन सायकल. सोपी आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याची जी मेन प्रोसेस होती कार्बनची, CO2 प्लस 12H2O वॉटर आणि कार्बन रिॲक्टेड केल्यानंतर त्यापासून तुम्हाला ग्लुकोज मिळाले. ग्लुकोज प्लस ऑक्सिजन केल्यानंतर तुम्हाला एनर्जी फॉर्म झाली. आता पुढची सायकल आहे ती आहे द ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन फ्रॉम्स 21% ऑफ ॲटमॉस्फिअर. ऑक्सिजनमध्ये 21% काय आहे तर ॲटमॉस्फिअरमध्ये तुमच्या ऑक्सिजन आहे. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. आता तुम्हाला हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर म्हणजे पण काय सांगितलेलं, हायड्रोस्फिअर म्हणजे तुमचं काय तर पाण्यामधले आणि
हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी आणि लिथोस्फिअर म्हणजे काय तर तुमच्या जमिनीवरचा भाग. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन सायकल. म्हणजे तुमचं लिथोस्फिअर, नंतर ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोजन या सगळ्यांचं मिळून काय तयार झालं तुमचं बायोस्फिअर तयार झाले. आणि याच बायोस्फिअरलाच काय म्हणतात तर ऑक्सिजन सायकल. दिस सायकल टू बी क्लोज बोथ द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट. म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक दोन्ही मिळे तुम्हाला ऑक्सिजन सायकल मिळते. ऑक्सिजन इन्स्टेन्सिव्हली प्रोड्युसर्स डे ॲज वेल ॲज इन द ॲटमॉस्फिअर. तो दिवसेंदिवस किंवा ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्युस्ड होत असतो ॲज वेल ॲट तुमच्या ॲटमॉस्फिअरवर. ऑक्सिजन इज हायली रिएक्टिव्ह अँड रेडली रिॲक्ट्स विथ अदर एलिमेंट्स अँड कंपोनंट्स. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा ऑक्सिजनमध्ये 21% ॲटमॉस्फिअर आहे. तो ॲनिमल्स आणि ह्युमन या दोन्ही मध्ये सुद्धा आहे. तो काय आहे तर हायली रिॲक्टिव्ह आहे, रेडली ॲक्टिव्ह होणारा आहे. फॉर एक्झाम्पल बघा, प्लांट काय करतं, प्लांट CO2 घेतं. ओके, प्लांट CO2 घेतं. त्यानंतर ते देतं काय O2. काय देतं आपल्याला O2 दिल्यानंतर ते ऑक्सिजन पुन्हा कोण घेतं, आपण ॲनिमल किंवा ह्युमन. ॲनिमल घेतं. ॲनिमलनं घेतल्यानंतर त्या ॲनिमलपासून प्लांट आहे हे तुमचं प्लांट काय घेतं CO2 घेतं. CO2 घेतल्यानंतर प्लांटपासून आपल्याला पुन्हा काय मिळतं O2 मिळाल्यानंतर हे O2 पुन्हा कशामध्ये जातं ॲनिमलमध्ये. ॲनिमलमध्ये O2 मिळाल्यानंतर O2 मिळाल्यानंतर ते पुन्हा काय रिलीज करतं CO2 रिलीज करतं. CO2 पुन्हा आपण कशामध्ये ऑक्सिजन कोण घेतं पुन्हा प्लांट. आणि प्लांटमधून आपल्याला पुन्हा काय मिळतं O2. म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं तुमच्या ही पण सायकल सोपी आहे. प्लांट CO2 घेतं, O2 रिलीज करतो, सोडतो. O2 रिलीज केल्यानंतर ते O2 ऑक्सिजन कोण घेतं ॲनिमल अँड ह्युमन. ॲनिमल पुन्हा काय करतं CO2 रिलीज करतं, कार्बन डायऑक्साईड सोडतं. ते पुन्हा कशाला मिळतं प्लांटला. आणि प्लांट पुन्हा काय सोडतं तर ऑक्सिजन. ही आहे तुमची ऑक्सिजन सायकल. दिस सायकल टू मी क्लोज बोथ द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट. ते दोन्हीही मध्ये बायोटिकमध्ये पण आणि अबायोटिक कंपोनंटमध्ये सुद्धा आहेत. ऑक्सिजन इन्स्टन्सिव्हली प्रोड्युसर ॲज द ॲटमॉस्फिअरमध्ये ते इंटेन्सिव्हली आहे प्रोड्युसर होत असतो. ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह अँड रेडली रिॲक्ट्स विथ अदर एलिमेंट्स. आणि ते लगेच रिॲक्ट होतं, लगेच रिॲक्टिव्ह होतं. ही तुमची ऑक्सिजन सायकल आहे. प्लांट बघा, सनपासून प्लांट प्रोड्यूस झालं ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजन नंतर ते कोणी घेतलंय ॲनिमल, बाथ इन ऑक्सिजन. ॲनिमल ब्रेकडाऊन ऑफ शुगर मॉलिक्युल्स ऑफ ॲनिमल्समधलं CO2 पुन्हा बाहेर निघालं. ओके, ॲनिमल गिव्ह आउट CO2 आणि ते पुन्हा कोणाला दिलं प्लांट ॲब्सॉर्ब CO2 अँड प्रोड्यूस फूड मटेरियल. आणि ते पुन्हा प्लांट्सला. ही आहे तुमची सायकल. प्लांटमधून आलं, ॲनिमलने घेतलं, ॲनिमलनं CO2 सोडलं, ते पुन्हा प्लांटने घेतलं, प्लांटने पुन्हा O2ला दिलं. ही ऑक्सिजन सायकल आहे. ऑक्सिजन इज फाउंड इन व्हेरियस फॉर्म्स लाईक मॉलिक्युलर ऑक्सिजन, वॉटर, कार्बन डायऑक्साईड, ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑक्सिजनमध्ये वेगवेगळे कंपाऊंड आहे. द ऑक्सिजन सायकल ऑफ द बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. म्हणजे हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर जे आहे ते कसे आहे कॉम्प्लेक्स आहे. ऑक्सिजन इज रिलीज्ड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस वेअर ॲज इट इज युज्ड इज अ प्रोसेस ब्लॅक रेस्पिरेशन, कंबशन, डिकम्पोजिशन, कोरिजन अँड रस्टिंग. म्हणजे तुमचं कंबशन जळणे असेल, रेस्पिरेशन श्वास घेणे सोडणे, डिकम्पोजिशन आहे, कोरोजन म्हणजे तुमचे हायली रिॲक्टिव्ह होणारे सबस्टन्सेस आहेत. या सगळ्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन होतो. म्हणजेच काय तर ऑक्सिजन काय करतो, जर एखाद्या ठिकाणी आग लागली तर
आग ऑक्सिजन काय करतो, आग अजून बाजूला आग पसरवतो का, तर तो ऑक्सिजन देत असतो. पण हायड्रोजन त्यावेळी काय करत असतो, आग विझवण्याचं काम करत असतो. ओके, डू यू नो, तुम्हाला माहितीच आहे, मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. सच मायक्रोब्स आर कॉल्ड ॲज एरोबीज. म्हणजे काय तर बघा, काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते काय करतात, रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन घेतात. सच मायक्रोब्स, त्यालाच आपण काय म्हणतात, एरोबीज. मायक्रोब्स which do not need oxygen are called आणि ज्या मायक्रोब्सला ऑक्सिजनची गरज नाही त्याला ॲनएरोबीज म्हणतो. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट. इट इज ऑल्सो यूज इन व्हेरियस केमिकल रिॲक्शन. आणि या सगळ्याचा वापर आपण आपल्या केमिकल रिॲक्शनमध्ये करतो. ओझोन इज प्रोड्यूस फ्रॉम ऑक्सिजन थ्रू व्हेरियस ॲटमॉस्फिअर. आणि ओझोनचा जो लेअर आहे तोही ऑक्सिजनच्या सायकलमुळे प्रोड्यूस होत असतो. लास्टची सायकल आहे तुमची द नायट्रोजन सायकल. कॅन यू रिकॉल what is mean by nitrogen fixation? Which microbes bring about the process of nitrogen fixation? काय आहे नायट्रोजन फिक्सेशन? नायट्रोजन फ्रॉम 78%. आता इथं चुकले बघा, आणि तर लिहाल तुम्ही इथं काय आहे, 78, तिथं 70 झालंय, 78% नायट्रोजन फ्रॉम 78%, दॅट इज मॅक्झिमम पोर्शन ऑफ द ॲटमॉस्फिअर. नायट्रोजनचा 78% हा ॲटमॉस्फिअरवरती आहे. इट इज नेसेसरी फॉर मेंटेन ऑफ द सायकल ऑफ नेचर. आपल्या नेचरवर ही सायकल अवलंबून आहे. The circulation and recycling on nitrogen gas into the promise of a different components to various biotic and abiotic process in the nature is called नायट्रोजन सायकल. आणि ही जी सायकल आहे ती काय आहे तर वेगवेगळ्या बायोटिक आणि अबायोटिक कॉम्पोनंटनी तयार झालेली आहे. ही आहे तुमची सायकल. आता इथे बघा, ऑर्गॅनिझम प्रॅक्टिस इन द नायट्रोजन सायकल. इट इज इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ ए प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. मग हे प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड आपल्याला कुठून मिळतात, तर जे लिग्युमिनस क्रॉप आहेत, जसं की आपल्याला ज्या प्लांटपासून प्रोटीन मिळतात, म्हणजे ग्राम आहे तुमचं, ग्राउंडनट, पी, हे सगळे कसले प्लांट्स आहेत तर ल्युमिनस प्लांट आहेत. आणि या ल्युमिनस प्लांट्सपासून आपल्याला काय मिळतात, लिग्युमिनस प्लांटपासून आपल्याला प्रोटीन मिळतात. हे जे प्रोटीन्स आहेत तुमचे हे आपल्याला ल्युमिनस क्रॉपपासून, प्लांट्सपासून मिळतात. आणि न्यूक्लिक ॲसिड म्हणजे तुमचं नायट्राइट, म्हणजे NO3 आणि NH3, नायट्राइट आणि नायट्रेट्स, हे आपल्याला कशापासून मिळतात तर न्यूक्लिक ॲसिडपासून. लिग्युमिनस क्रॉप म्हणजे काय तर ज्याला रायझॉइड्स रूट्स प्रेझेंट असतात असे प्लांट, त्याला आपण लिग्युमिनस प्लांट म्हणतो. हे प्लांट्स रूट आपल्याला काय देतात, नायट्रेट्स आणि नायट्रेट, हे आपल्याला प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड देत असतात. ॲज कम्पेअर्ड टू अदर एलिमेंट इट इज इनॲक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ द अदर एलिमेंट. हे काही जे एलिमेंट आहेत ते ॲक्टिव्ह आहेत, काही नाहीत. मोस्ट ऑर्गॅनिझम कॅनॉट यूज टू फ्री फ्रॉम द नायट्रोजन. ही झाली तुमची नायट्रोजन सायकल. आणि त्यामध्येच नायट्रोजन सायकलमध्ये जे प्रोसेस ऑफ नायट्रोजन सायकल आहे ती आहे नायट्रोजन फिक्सेशन. कन्वर्जन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट्स अँड नायट्रेट्स थ्रू ॲटमॉस्फिरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. नायट्रोजन फिक्सेशन हे नायट्रेट्स आणि नायट्रेट्समध्ये केलं आहे. अम्युनिफिकेशन, रिलीज अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडी अँड इट्स एक्सेसरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे जे मलमूत्र असतं किंवा जे डिकम्पोज झालेले जे डिकम्पोज झालेले मटेरियल आहे त्याला आपण अमोनिया, जसं की युरिन आहे, युरिनचा स्मेल कसा असतो, खराब. दिस इज द डेड ॲनिमल किंवा डेड बॉडी, त्यापासून अमोनिया तयार होतो. नायट्रिफिकेशन, कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट अँड देन नायट्रेट. डिनायट्रिफिकेशन, कन्वर्जन ऑफ नायट्रोजन इंटू कंपाऊंड इंटू गॅसियस
नायट्रोजन, वेगवेगळ्या गॅसेस नायट्रोजनमध्ये डिनायट्रेशन होते. या तऱ्हेने आपला हा लेसन आज इथे संपलेला आहे. या नोट्स लिहा. नोट्स लिहून झाल्यावर एक्सरसाइज लिहिला सुरुवात करा. थँक्यू.